सकाळी सकाळी मंदिरात जाऊन आलं म्हणजे कसं प्रसन्न वाटतं एकदम. आता दररोज तर येणं होत नाही म्हणा घाईघाईमध्ये, पण ज्या दिवशी येईन त्या दिवशी चांगलंच वाटतं म्हणाला एकदम. अरे शांताबाई बरं झालं भेटली. शांताबाई बरं झालं भेटली बाई. कशाला बाप्पा बरं झालं मी तुला भेटले तर? काय काम होतं माझ्याशी लगे एवढं का म्हणायला लागली बरं झालं भेटली म्हणून? आमचंच काही नाही म्हणा, काम काय असणार आहे, काम बिम काही नाही खास. पण काय म्हणते मी शांताबाई, का त्या दिवशी पोरगाला म्हणे हिचं आपल्या मालाचं पोरगाला म्हणे आणि सून घेऊन आलं म्हणे. आणि का तर त्याचं तर लग्न झालेलं ना म्हणे. आणि ही कोणती सून आणली बाई, पळून बिळून आणली काय कुठून? काय बघ शांताबाई, मालाचं पोरगा असं करून वाटलं नव्हतं ना, त्यांना लेकरू पण वाटतंय. तुला तर माहिती असेल ना शांताबाई सगळं. मग पहिल्या बायकोला सोडून दिलं का त्यांना? कधी सोडून दिली बाई त्याला? आजकालच्या जमान्याला माहिती आहे बायका हे पोरं आपल्या काळामध्ये माणसं बायकांना सोडायचे, आता बायकाच माणसाला सोडू लागले. शांताबाई काय म्हणते तू? लपू नको माझ्याशी, तुला माहिती असेल सगळं. मी काय सांगत नाही इकडं तिकडं. नाही व तसं काही नाही ग, काय तुमचे विचार खरं कुठं जाता. हे काय तिचं सख्खं पोरगं थोडी आहे हे. हां हे तर तिचं मानलेलं पोरगं आहे लोकेश. ते तुम्हाला नाही माहिती, ते तो किस्सा जुना आहे तो. तर हे तिचं मानलेलं पोरगं आहे, लाला भाऊचं तिचं मानलेलं पोरगं आहे हे. पण हा त्याला मायबाप नाही, तर तो लय जीव लावतो यांना. मग तो गणपतीसाठी आला त्याच्या सुनेला घेऊन, त्याच्या बायकोला घेऊन यांच्या सुनेला. हे काय सख्खं पोरगं नाही त्यांचं. मालाच्या पोराने कधी असं करावं? चांगलं आहे सून आणि हे दोघे चांगले. मालाचे सख्खा मुलगा जो आहे ना तिचा, तो तिकडं असतो ना, तर तो पण चांगला आहे बाई. तुला कोण सांगितलं का पळून बिळून आणलं म्हणून? तुला कसं काय आलं? नाही मला नाही सांगितलं कुणी, सांगितलं नाही कुणी. ते उगी मला वाटलं असं का पोरगाला म्हणे आणि सून आली म्हणे एकदम मॉडर्न. त्याच्या सुनेला पाहिलेलं आहे ना मी एकदा, पोराला पाहायचं राहून गेलं होतं, पण सुनेला पाहिलं मी एकदा, तिने बाहेर आणलं होतं. तर ही तर ती दिसली म्हणून मला तसं माझ्या मनालाच वाटलं पाहिजे. माझ्या मनाला वाटलं, सांगितलं नाही कोणी. बरं जाऊ दे, तू काही बोलू नको तिला, मी तुझ्याकडे असं बोलली म्हणून. सोडून दे कळलं मला आता, माहिती नव्हतं म्हणून. हो बाई बरं झालं माझ्याशीच विचारली, जाऊन तिकडे डायरेक्ट मालाला नाही विचारली. मालाला विचारली असं तर तुला माहिती आहे ती कशी आहे बया. बरं झालं मलाच विचारली. हो ना शांताबाई, तेच म्हणते मी, बरं झालं तुलाच विचारलं. नीलम झाला का नाश्ता बनवून? गेली होती ना आईला मदत करायला? हो अहो किचनमध्येच होते, जस्ट आले आणि बसलीये. आता कपडे बदलून पुन्हा चालली बाहेर. आई म्हणतायत की आपण मंडळाच्या तिथे जाऊन येऊ म्हणून गणपतीचं दर्शन करायला. आणि जर कुणी आरती नसेल करत आजची तर तुम्ही आणि मी मिळून आज आरती करून घेऊ असं आईंचं म्हणणं आहे. अच्छा हो चालेल. आता काय आपण जास्त दिवस नाही ना, त्यामुळे तू आईची मदत करत राहा. ठीक आहे, मग तर आपण तिकडे दोघंच असतो. ठीक आहे ना, मी काही म्हणतेय का? मी तुम्हाला काही म्हटलंय का? तुम्हीच तुमचं हे करतायत, मला तसं काहीच नाही. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही रेडी का झाले? मी आता जाऊन येतो मंडळावर. माझे मित्रमंडळी असतील तिथे जमलेले सगळे, त्यांना भेटून पण येतो. बरेच दिवस झाले बोललो नाही, भेटलो नाही. ते गणपती आणायच्या दिवशी जास्त काही भेटणं बोलणं झालं नाही. आणि संध्याकाळी तुला नेईल मग सगळ्यांकडे, म्हणजे माझ्या मित्रांना भेटवायला वगैरे. त्यांच्या बायका वगैरे पण असतील, 1-2 जणांची लग्न झाले तर. चालेल हो, काही हरकत नाही. नीलम, ए नीलम, आवरलं का बाई? बदलले का कपडे? हो आलेच आई, एक 5 मिनिटात येते. हां ये मग पटकन, मी नाश्त्यासाठी थांबले बरं तुझ्यासाठी. ये पटकन. हो येते नाही आलेच. अहो काही म्हणा, पण आईनी बेडरूम छान ठेवली, एकदम स्वच्छ मस्त ठेवलेली आहे बरं. असं वाटतच नाही की ते कोणी राहत नाही म्हणून. आईचं कामच तसं आहे नीलम. तू पूर्ण घर पाहिलं नाही का? तुला कुठं कचरा दिसणार नाही. एकदम तिला नीट अँड क्लीन लागतं सगळं. हो ते तर आहे, चांगली सवय ती. बरं चल येतो मी. आणि काही पाहिजे असेल तर मला बिंदास सांग. मला माहिती आहे तुला इथे ॲडजस्ट व्हायला थोडा वेळ लागेल. आता बाहेर वगैरे जाशील तर. घरात काही नाही, पण आता थोड्याशा बायका कशा बाहेरच्या असतात ना, तर तू काही मनावर घेऊ नकोस. एका कारणाने एक आणि दुसऱ्या कारणाने सोडून दे. ठीक आहे? हो काही हरकत नाही, आई असते ना सोबत. हां आई तर असेलच म्हणा. बरं ऐका, येताना नक्की जार घेऊन या बरं. पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम होतो मला, माझं पोट थोडंसं खराब होतं पाणी बदललं की, नाहीतर सर्दी वगैरे होते. त्यामुळे जारचं पाणी घेऊन या. ओके, नाहीतर आजारी पडायला नको. आईना वाटेल की 2 दिवस आली आणि आजारी पडली म्हणून. आणतो लक्षात आहे मला. तू नसतं सांगितलं तरी आणलंच असतं. चल बाय, टेक केअर. हो टेक केअर. मला आजचा नाश्ता जबरदस्त झालता बाई. कशी जादू आली बाई तुझ्या हातात अशी, काय एकदम चवच बदलून गेली तुझ्या हातची. असा खमंग नाश्ता झालता, भरपेट खाल्ला मी. आता जेवणात एक पोळी कमीच पकड माझी. आताच पोट असं गुबारलं माझं. गुबारलं म्हणजे असं छान भरलं माझं पोट. हो का व लगे एवढा भरपेट नाश्ता झाला का लगे तुमचा? चांगलं आहे बाबा, जादू बिदी काय नाही झाली माझ्या हातात. तुमच्या सुनबाईनी केला ना नाश्ता, तुमच्या सुनबाईनी केला नाश्ता, म्हणून तर चांगला लागून राहिला तुम्हाला. वा सुनबाई सुग्रण आहे तशी.
दिसायला मॉडर्न आहे. शहराकडची आहे, पण सुग्रण आहे, स्वयंपाकात चांगली आहे. शिकून घेतो 2-4 पदार्थ. हा हा, शिकून घे 2-4 पदार्थ. तेच बघायचं बाकी आहे आता. सासू म्हणून मी तिला शिकवू का सून म्हणून मी तिच्याकडनं शिकून घेऊ? काही चालतं तुमचं. काही नाही, चांगलं मी पण चांगलंच बनवते. पण ते आता चव बदलली ना, रोजचं माझ्याच हातची खायची सवय ना तुम्हाला. चव बदलली तर चांगलं लागून लागलं तुम्हाला. हा, करते तशी ती चांगलीच म्हणा, त्यात काही नाही. मस्त करते लगे, सांगावं काही नाही लागलं बरं का हो. जरा सांगावं लागलं नाही तिला, सगळं स्वतःच्या मनाने. हो, विचारलं मला फक्त, आई बाबा हे खातील का म्हणे. म्हटलं खातील ना बाई. नीलम खातील म्हटलं, खायला काही नाही म्हटलं. चांगले चांगले. तशी का मला लोकेशनं पोरगी चांगली बघितली. लव्ह मॅरेज केलं, पण पोरगी चांगली आवडली आपल्याला. हा नाही तर काय हो, तुम्हाला ते पोरीचं पण मला ते ह्याचं कौतुक आहे का बाई. पोरगं तसं बघायला गरज नव्हती त्याला काही आपल्यापर्यंत यायची. हां, एवढं नोकरी पाण्याचा तो, एवढं हे त्याचं, पण आला आपल्याला. ते पोरगी दाखवायला बरोबर आला. आणि ती पोरगी पण नाही म्हटली का मी नाही येत गावाकडं म्हणून. आली त्याच्याबरोबर. नाही तर काय, तिला शहरातला राहायची सवय. तिला गावबीव काही नाही माहिती म्हणे. आहो, तिचं गावाकडं कुणीच नाही. तिचे आई वडील ते सगळे मस्त शहरामध्ये असं घरे म्हणते त्यांचं. लय जबरदस्त घरे म्हणते ते. लोकले चांगले म्हणते. लोके सांगत होता ना रात्री, बोलत बसलो होतो आम्ही मायले एकत्र. अशीच पोरगी लागते, अशीच पोरगी लागते. चांगलं झालं, नशीबच चांगलं आपल्या लोकेशचं. आपलं पोरगं पण तसं चांगलंच आहे ना. मग एक तरी गुण वाईट आहे का त्याच्यात? ते तर आहे म्हणा, ते आहे. बरं आई बाबा. हां, बोल ना लोकेश, काय म्हणतो? आणि कुठं चालला तू एवढं तयार होऊन? कुठं चाललं भाऊ? हा सकाळचा. काही नाही बाबा, हे इकडे मंडळावर जाऊन येतो म्हटलं. 2-4 मित्र वगैरे भेटतील तिथे. आता बरेच दिवस झाले भेटणं नाही झालं, बोलणं नाही झालं. जाऊन येतो म्हटलं. काय चाललंय काय नाही, येऊ का जाऊन? ये ना बाबा. ये, त्यात काय. जाऊन ये, मस्त दोस्ताशी वगैरे भेटून ये, बोलाचाली करून ये. आई ग, हे म्हणत होती, नीलम म्हणत होती की तू तिला बाहेर घेऊन चालली म्हणे मंडळाच्या तिथं. तर हो ना लोकेश, जाते म्हटलं घेऊन. भेटते म्हटलं, माझी सून दाखवते म्हटलं सगळ्यांना. काय म्हणतो, घेऊन नको जाऊ का? जा ना आई, न जायला काय झालं, बिंदास जा, तसं काही नाही. मी फक्त म्हटलं की बाबा काळजी घे बाबा, बाकी काही नाही. तशी ती समजूतदार आहे, पण तुझं पण लक्ष थोडं राहू दे असं म्हटलं. नाही, तू कशाला काळजी घेतो त्याची, मी आहे ना. माझ्यासमोर नाही चालत कोणाचं काही. अहो बघा बरं, मी आता काय म्हणते का आपण आता ना हे करून घेऊ. आजची आरती बघा, सकाळचीच आरती बोलून आले मी तिथं, तिकडूनच येऊ लागले मी आत्ता. तर मंडळात सांगून दिलं मी की आजची आरती आमच्याकडची म्हणून. पुन्हा सकाळीच जातं कोणतरी सांगून देतं, त्यापेक्षा मग मी जाऊन आले. कसं संध्याकाळची लई घाई होती. संध्याकाळी पटपट स्वयंपाक करते आणि मग तिकडं पुन्हा ह्याचा कार्यक्रम आहे उखाण्यांचा. मग उखाण्यांच्या कार्यक्रमामध्ये मी जाते. पहिले लेकरांची काय म्हणजे संगीत खुर्ची घेऊन घेतो म्हणे, आणि मग उखाण्याचा कार्यक्रम. कर बे तुझ्या हिशोबाने. माझं काय, मला थोडं ना कुठं खेळायला प्यायला जावं लागतं. कर तुझ्या हिशोबाने जे करायचं ते कर. मला सांगून दे काय करायचं, काय आणायचं, ते पूजेचं सामान वगैरे. आणजा नारळ आणजा, बाकी काही नका आणू. फुलं हार वगैरे आणून घ्या. नैवेद्याला मोदक बनवते म्हणते पूर्ण गावासाठी, तिथं न्यायला. मोदक? मॅड बीट झाली काय तू? मोदक असता का? यात एवढ्या गावाभरात मोदक वाटतच बसती का? होणार आहे का एवढे मोदक करणं? मोदक बिदक काही नको. मोदक घरच्या गणपतीला मोदक दाखवून घेऊ आणि तिथे हे आणू, पेढा आणू. पुरले नाही तर पुन्हा गावभरात चर्चा. मागच्या वर्षी पाहिलं नाही का ते कसं झालं मोदकाच्या याच्यावरनं तमाशे. नको ते. चालतं मग तसं म्हणतात तर तसं. हो बाई, पुन्हा कमी पडले तर आम्हाला नाही दिलं, मला नाही दिलं. आणि लेकरा पाकरांना नाही म्हणता येतं का तीनदा का घेऊ नका बाबा. त्यापेक्षा ठीक आहे, पेढे आणून घ्या. मग किती किलो? 2 किलो? 2 किलो बस होतील का? लागतात 2-2.5 किलो आणून घेतो पेढे. चालूच मी तर तिकडे. आण जा मग सगळं व्यवस्थित. हो चला, थैला आण. थैला बाहेरच पडलेला आहे, तिथे ठेवलेला आहे अंगणात. जा तुम्ही जाताना घेऊन जा. शांताबाई ये ना. मला काय म्हणती? काय नाही बाई, गेले होते त्या मंडळाच्या तिथे आरतीचं सांगायला. पण तिथे म्हटलं का आत्ताच शांताबाई येऊन गेली म्हणे, आणि त्यांनी सांगितले म्हणे शांता काकूंनी. मी म्हटलं मग राहू दे म्हटलं, मग आता संध्याकाळची सांगतो म्हटलं. सांगून आले त्यांना. नाही तर माझा काय विचार होता का सकाळची मी करून घेते म्हटलं. असं म्हणते का? जाऊ दे ना, आता आले मी सांगून. आता मी पाठवलं पण यांना हार फुल घ्यायला, पेढे बिडे घ्यायला.
तू संध्याकाळची घे ना मग करून, काही हरकत नसेल तर. नाही हरकत काय असणार आहे शांताबाई, हरकत बिरकत काही नाही. संध्याकाळची तर संध्याकाळची, गणपती तोच, आपण तेच, आरती तीच, संध्याकाळची तर संध्याकाळची. आता संध्याकाळची आले मी सांगून त्यांना. बरं बस ना मला, बस ना, गप्पा करू जरा. बसते ना शांताबाई. मग मला जोडी आली म्हणे तुमच्या घरी. लोकेश आला का ना? आला ना शांताबाई, आला लोकेश आला आणि त्याच्या बायकोला घेऊन आला बघ. आता त्यांनी तर तिकडे लग्न करून घेतलं, कोर्ट मॅरेज. त्यांनी काही असं धडाक्यात लग्न नाही केलं. मग आम्ही काही गेलोच नाही बघ. तेव्हा काहीतरी होतं बघ, काहीतरी होतं तेव्हा, मग आमचं काही जाणं नाही झालं. म्हणून मग आता बघ आला तो बायकोला घेऊन. बाई पोरगी शांताबाई, पोरगी शहराकडची, पण पोरगी लई सुग्रण आहे बाई शांताबाई, सून माझी. हुशारपणे, स्वयंपाकात पण आहे आणि बोलायला चालायला पण चांगली आहे, मस्त आहे लगे. हां, पसंतीने केली लोकेशनी, पण पोरगी चांगली निवडली बाबा, एकदम चांगली पोरगी निवडली. बरं आहे ना मग, आता मला काय घेते मग? हां, आपल्याला काय पाहिजे? आपल्या लेकरांचे संसार चांगले झाले तेवढंच पाहिजे आपल्याला. मग कधी भेट होती मला? हां, सगळ्या म्हणतीनच आता बघ तू, चाव 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 सुरूच असेल मग सगळीकडं. हां, का मालाच्या घरी कोणतरी आलं, मालाच्या घरी कोणतरी आलं. बघ बाई सगळ्यांना भेटो जो, नाही तर पुन्हा तेच म्हणतील का मालाला लगे आला, गर्व आला म्हणतील का, अशी सून एवढी मॉडर्न चांगली सून आली म्हणून. एकदाची दाखवून दे सगळ्यांना. मग तेच तर बोलायला आले शांताबाई तुझ्याकडे मी. काय म्हणते का आजचा हे आता हे करा म्हणते, आणि 4च्या चहा पाण्याला माझ्याकडे चला म्हणते सगळ्यांना. चहा पाणी नाश्ता करते मस्त. हां, आता आरतीला येतीनच बघ सगळ्या बाया. आता कुठे एकेकाच्या घरी जात बसू म्हटलं. हां, तर मग जाता जात आता आरतीला येतीनच सगळ्या, तेव्हा सांगते म्हटलं सगळ्यांना. काय म्हणती? शांता, ए शांता. गेलेच नाही का अजून? बोला ना. हो, काय म्हणता? ते थैला ठेवला ना तिथं, जा ना ते थैला घेऊन तुम्ही. हा मी चाललोच म्हटलं, आणायचं का काही अजून भाजीपाला काही आणायचं का म्हटलं अजून? नको नको, बघते मी, फोन करा वाटलंच तर, जा तुम्ही. तर ते अवघड बाई, पण रामभाऊ कधी कधी अवघडच करतात. हां, काय म्हणत होतो आपण? हां हां हां, तसंच कर ना, तसंच कर. आरतीला बोलून घे सगळ्यांना. आरतीला सांगून दे सगळ्यांना का 4 वाजता माझ्याकडे या चहा पाण्याला. सुनबाईला करेल ना मग काहीतरी, करेल ना ती, का नाही करण? करण ना शांताबाई. हो करण ती, काही तसं काही नाही, करण ती मस्त बोलून चालून चांगली येते. आणि संध्याकाळी घेऊन येजो मग तिला पण उखाण्याच्या कार्यक्रमाला. तिला म्हणा ये तयारी करून ठेव, बघूच मग कोण जिंकतं म्हणून. तशी तर सगळ्यांमध्ये मागच्या वर्षी मीच जिंकले होते. हां हा का, कोण जिंकलं होतं काय की? बरं जाऊ दे, जे काय असं आज आता ह्या वर्षी बघू बाई, ह्या वर्षी मी पण तयारी करून ठेवते चांगली, मस्त उखाणे घेऊ जोरदार. हां, काय म्हणते? तसंच ना शांताबाई, तसंच करायचं. घेऊन येते मी तिला संध्याकाळी, पण आता पण आरतीला येणारच आहे लगे ती. चल मग येते मी. हां, ये बाई ये. शांताबाई, बराच उशीर केला ना ग याला. आम्ही सगळे येऊन जमलो पण होतं, कुठं अटकली होती? राहू द्या बा, त्या गप्पा राहू द्या ना. आता करा ना, ते पटपट कुठे गेली होती आणि काय गेली होती नंतर बघा ना ते. आता काय वेळ का ते बघायची? घ्या हो, करा भाऊ, राम भाऊ, आरती करा. गप्पा राहू द्या, नंतर या बायकांचं काही संपत नाही. हो हो, चला बरं. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा देवाची. सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची, कंठी झळके माळ, गळा शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती, हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन, स्वर्णे मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव जय देव. आता सगळ्यांना पटपटन प्रसाद घ्या वाटून. आहो, इकडं प्रसाद वाटा बरं सगळ्यांना. तुम्ही घ्या, तो पेढ्याचा बॉक्स ठेवा, घ्या देवापाशी ठेवा आणि वाटा बरं सगळ्यांना पटपट.